नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत खास गणेश चतुर्थी सणासाठी उकडीचे मोदक, जे अत्यंत लोकप्रिय आणि स्वादिष्ट आहेत. चला तर मग एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने उकडीचे मोदक बनवून पाहूयात. आपण सर्वात प्रथम गोड भरणी तयार करू. त्यासाठी 1 कप गूळ, 1 कप नारळ आणि 2 चमचे तूप कढईमध्ये गरम करून घेऊ. गूळ वितळल्यावर गोड मिश्रण तयार होईल. तुम्ही वेलची पूड यामध्ये घालू शकता चवीसाठी. आणि हो, मी यामध्ये 2 चमचे रवाही घातला आहे. त्यानंतर 2 कप तांदळाचं पीठ घेऊ. नंतर एक पातेलं घेऊ आणि त्यात 2 कप पाणी टाका. त्यात थोडं मीठ आणि 1 चमचा तूप घालून पाणी उकळायला ठेवा. पाणी उकळायला लागलं की पीठ थोडं थोडं करून पाण्यात घालत जा. त्याचवेळी सतत ढवळतही राहा, म्हणजे पीठ चिकटणार नाही. आता हे पीठ एका मोठ्या गोळ्यासारखं जाड होईल. त्याला गॅसवरून काढून थोडं गार होऊ द्या आणि मग मऊ होईपर्यंत हातांनी मळून घ्या. मी मोदक बनवण्यासाठी साच्याचा वापर केला आहे. मोदक तयार केल्यावर त्यांना एका चाळणीत ठेवून 15 ते 20 मिनिटं वाफवून घ्या. काहीच वेळात तुमचे उकडीचे मोदक तयार आहेत. आता तुमचे स्वादिष्ट उकडीचे मोदक तयार आहेत. गणेश चतुर्थीला विशेष म्हणजे आपल्या कुटुंबियांसोबत या मोदकाचा आस्वाद घ्या. ह्याच मोदकासोबत तुमचा सण आणखी खास होईल. बोला गणपती बाप्पा मोरया.